ज्या लोकांना दारू प्यायचे ना त्या नालायकांनी पहिली गोष्ट म्हणजे बायकाच करायच्या नाही. जर कीर्तनात बसलेलं कुणी एखादा म्हणलं मारा दारुड्याला लय वाईट बोला त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा बघतो तुम्ही बहीण दारुड्याला येऊन पाय मग कडे तुला का मारते. लाजा वाटते पाहिजे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे तरी कधी कीर्तन आहे. हे काल सत्य आज सत्य उद्याही सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडले ते कवाय खरं. या 4 वर्षामध्ये बाप पोरांचे खाणेकरी झालेत का नाही बोला. कडक कपडे घातल्याने जग सुधारते काय. मिशा घालून बोंबलं हिंडायचं म्हणजे सुधारलं जग. पुरीनी पोरांचे कपडे घालून 50% कीर्तनात बसलेल्या महिला असेल आता तुम्हाला तुमच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आता काय पाप केलं आमच्या आईनं. काय पाप काय केलं. 3 रगत लुगड्या दिसली रात्री तर काढून सकाळी गरम केलं चप्पल तुटी तर फडकेलं बांधली. तिचा पाप आहे का. तिने स्वतःच्या कानातले दागिने म्हणून मुलं बाळ मोठे गेले. कोणत्या आईला वाटत नाही मी नातवाचा मुका घ्यावा. कोणत्या आईला वाटत नाही मी नातवाला झोका द्यावा. कोणत्या आजीला वाटत नाही मी त्याच्याशी बोबडं बोलावं. आज ईश्वरासारख्या आजीला नातवाला हात लावायचा अधिकार नाही. काय वांग सुधारले तुम्ही. सुधारले काय. कीर्तनात बसलेले 50% लोक असे निघतील माया पुढे. आता तुम्ही तुमच्या आयुष्य आज बोलत नाही. आता अरे तळतळून घरामध्ये आई बाप्पा मेला तुम्ही कडक कपडे घालून जावं आणि लोकांचे लग्न मोडीता. लाजा नको वाटायला. जागेवर जावं म्हणजे सुधारला तू. हसण्यावाली गोष्टी न नका. बाप खाणेकरी झालाय 4 वर्षात पोरांचा. झालाय का नाही बोला. माझी ईश्वरासारख्या बाप जर मुलाला खांदा देत असेल 10वी तर 12वीचा पोरे मिळाला शिमेव मिळाला तर ठीक आहे. डीजे पुढे मिळालं ते बाई वाडे मिळालं तुझी. सांगा ही गोष्ट विनोद आहे का. त्याची त्याला लाज वाटत नाही का. कीर्तनाला असलेले तरुण पोरे 10वी 12वीचे तोंड गेला नीट आहे का ना नको. अरे मिश्या फुटल्या नाही हरा मिळतो तुम्हाला. मिश्या कोठरी मिळतो तुम्ही. 1 रुपया कमवायची धानत आहे का आयुष्यात. 1 रुपया. अरे भंगरी 1 रुपया कमवायची धानत आहे का. लग्नाच्या अगोदर दारू प्यायला कीर्तनात बसलेल्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चॅलेंज. ओपन फक्त आईन बाप मरू द्या आणि तुम्ही म्हणता 8 दिवस भाव द्यायचा खाली फुकाट खा 12 महिने मी सांभाळतो तुला. हा आणि तुमच्या बापाची इस्टेट सोडून तुम्ही फक्त आपल्याला 1 गुंठ जमीन घेऊन दाखव. वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शामड्या रोख. तू तरी एकाच बाजूने देतो मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे होतो. तू काय देतो. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 4 वर्षामध्ये भयान दुष्काळानं शेतकरी पिडून गेला. अरे या लोकांनी फक्त शेतकऱ्याचं भांडवल केलं. कुणाला घेणंय. विचार करा. विचार करा. एका मिनिटात आहे का. 3 रगत लुगड्या तरी आई संध्याकाळी घरी आली. आईने डोक्याचा पदर चुलीवर धरला. का धरला माहिती. माझं पदर पावसाने भिजलाय. मी जर तसंच लुगडं नेसले ना दुसरं तर उद्या आंघोळ केलं मला लुगडं नाही हो. 2च लुगडे. मग त्याच्यापेक्षा शेकवलेलं काय वाईट. तिनं धुरावर धरलं ते लुगडं. धुरावर धरलं महाराज आणि थंडी वाजली म्हणून डब्यात हात घातला. साखर काढून थोडा चहा प्यावा. आईने चहा ठेवला आणि साखरेला डब्यात हात घातला आणि पोरगा पळत आला. नाही म्हणलं आई पास झालो काय मी. पास झालो आहे मी पास. आईनं डब्यात हात काढला आणि मुठभर साखर पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याचा धारा पोराच्या गालावरून खाली गेला. बोला याची पैशात किंमत किती. बोला कीर्तनात बसलेली कोणती लखपतीची अवलाद असत तो बाप चिरर मुतत असं ना. बोल याची पैशात किंमत किती. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गाळल्या आणि पोरगा आईला म्हणला आई मी नुसतं पास नाही झालो नोकरीला लागलोय. नोकरीला आय 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 आय. आमच्या आईने कानार शपथ केला. टपकन पोराचा मुका घेतला आणि संध्याकाळी कानार शपथ केला. काम आणि कानातलं मोड नाही. माझ्या कानातलं मला परत करता येईल पण माझ्या पोराला नोकरीची संधी परत येणार नाही. सकाळी लवकर उठली बनीन घे कोलगेट घे टॉवेल घे अंडरपॅन्ट घे. ते राहू दे थोडं. ते कॅक्रुटीचं राहू दे थोडं. सगळं खेळ करून द्याल तुम्ही.
ते नाही ऐकत. आपलं कीर्तन ऐकायला बसलेल्या माणसाला ना कीर्तन इथं नाही जात. आता परत विषय न करू दे, त्याकडे बसले बाकीचे बसून घ्या. चला चला पुढं बाबा चला. कान शब्द केला काम आणि लवकर उठली. पडेल घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोदडी घे, गोदडी गोदडी दे. पोरगे हसलं आणि गोदडी कशाला काय थंडी वाजल ना हे कुणी म्हणावं फक्त. आणि कोणीच गोदडी घातली की आईवर कादंबरी नका करू, आईवर कथा नका करू, आईवर पुस्तकं नका लिहू, आईवर चित्रपट नका काढू, आईवर भाषण नका करू. 50% कीर्तन करा. आई वन बापाचं बोलत बोलला खाल्यांना हाल सांभाळायला शिका. त्यांना 2 टाइम भाकरी घालायला शिका. त्यांच्यावर भाषण करून कुठं आईवर एखाद्या नटीने चित्रपटात आईची भूमिका केली माहिती काही आई आहे का? नटी आहे ती. तिला काय ती शूटिंग संपल्यावर नाही ती आली तिला काय त्याला ओरिजिनल आई लागते. काय म्हणते तू असं आईवर कादंबरी नका करू, आईवर भाषण नका करू. हे एवढे लोक शेतकऱ्यावर कुठे त्यांचे भाषण ऐकल्या मग काय सगळ्यांना शेतीचं कळत आहे का? हे फक्त शेतकरी नादी लावायचा. हेच दिवस करू. गोदडी घे ना नको. आमच्या आईने कोणीच गोदडी घातली. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली उभी राहिली. एसटी आली, एसटीतून 2-4 माणसं उतरली. आमची आई एसटीत चढली. आईच्या पोराच्या मांडीवर गोदडी दिली. खाली उतरली. कंडक्टरने बेल मारली. एसटी चालू झाली. पोराने एसटीची काच खाली केली. बाहेर हात काढला. शेताचा बांध फुटला होता. आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसाला पोस्टमॅनानं आईला म्हणलं पत्र आहे. आई म्हणजे माझ्या भाऊचं आहे. अगोदर चहा पे नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला आणि आईने हातात पैसे घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. त्रितुरबाईच्या शिरशी चिरंजीवचा दंडवत पत्रास काढकी प्रवास चांगला झाला आई. खुली मिळाली गाई. कामाला जायला लागलो आई. सारखी तुझी आठवण येते गाई. तब्येतीची काळजी घे गाई. संपला पहिला पॅरेग्राफ. दुसरा पॅरेग्राफ सगळ्याच राहिलं गाई. तुला सगळ्याच राहिलं आहे. अरे तुला सगळ्याच राहिलं आहे. मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांब. गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसल्या. तू बांधून दिलेली भाकरी आईने सोडून पाहिली ना. तू माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली ग आई. तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्या आणि पुणे पुढे पोस्टमनी पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल. येताना तुला एखादी चांगली वस्तू घेऊन येईल. तुझाच खाली सई. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात. शाईचे अक्षर विरघळून जावीत आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून विचारावं सुखी आहे ना मुलगा. मग का रडता. आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही. नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगता याला आई म्हणतात. तिचा 9वीचा पोऱ्या गोवा खातो. तिचा 10वीचा पोऱ्या क्वार्टर पितो. तिचा 12वीचा पोऱ्या बलात्कार करतो. आई वांजय राहिली असती तर काय होईल. ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं. सगळ्यांनी शीत पाहिली निघून गेले. कुवत तपासा. 10वी 12वीचे टोळगे कुवत तपासा. आणि आईबापांना सांगत होते ह्या ओलादी हल्ल्या पाहिजे. हे सांगायच्या वस्तू राहिल्या नाहीत. 10-12 दिवसातून 10वी 12वीचं शिंगरू घरात घेणे. लाईट बंद करून रेटवणे एवढाच पर्याय. पोऱ्या म्हणला घरातून निघून जाईन. कपडे पिशवीत आला भाऊ जा मी करीन प्रयत्न परत. तुला मी पैदा केलं तुका मला शिकितो का नाव आहे का. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईन. ही दोरी तू गुतव मी वडितो इकडे. पोऱ्या म्हणला मी औषध घेईल. कोणतं घे कोणतं घेतो. टाटा मीटर घेतो का निराय कातर घेतो. कोणत्या औषध पोरानं पिऊ द्या. पोरग 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो म्हणतो. शेण खावा पण औषध नको का. ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात. इकडून नळी इकडं काढत्या. एकदा नळी घालून आणली ना तो कपाशीच सोडा नाही तर तुरीच सोडा. तो का इकडं मग खोक पाहिलं तरी औषध आहे ना. हे फटकवली पाहिजे. काय म्हणते तुम्ही 70,000ची पोराला गाडी फिरायला. 10,000चा मोबाईल आहे आणि 1,500 त्याच्या पायात बूट आहे आणि रुपये इन्कम नाही. 12-12 वाजेपर्यंत ओढू बाहेर येत होतो. आणि आई म्हणते दरवाजा उघडा ठेवा.
पप्पू येईल पप्या हरिपाठाला गेला पप्याच्या आईचे दात पाडले पाहिजे पहिले आणि हे सगळ्या फुडीला जबाबदार कोण आहे पोरगी लग्नात नाचती तरी आई थोबाड बसून पाहते आणि पोरगी नाचती लग्नात चांगल्या देशमुखाच्या कोणी नाचत डीजे पुढं चुमा दे गाण्या आणि तिची आई वावाणी टाकी काय नाही बुद्धी ताण झाली ती गुड्डी जावा का गड्ड्या घेऊन पळून जायचा पोरग दारू केलं तर आई बापाला म्हणते ते कुठं कायम करते अशी कोरीची आई वरणचे चाळे कळत नाही काय ना हे बऱ्या कळत नाही भासण्यावाली गोष्टी लावून नका ह्या 4 वर्षामध्ये पोरांच्या वागण्यामुळे चांगल्या बापांची मान समाजात खाली झाली ईश्वरासारखे बाप अरे जो माणूस बैला आकळीत होता त्याची आज मान खाली झाली समाजात चांगले तेवढं सगळ्या खोडी ऐकलंय पुरींचं तेच केलं पुरीने ते इतक्या लाजा सोडल्यात ह्या 2-4 वर्षात आम्ही एका वर्गात होतो नाही थोबाड फोडले पाहिजे वायदं निघायचं जमत महिला म्हटलं 2 भावांच्या मारामाऱ्या लावायचं जमत एक पोर सोर सांभाळायचं नाही जमत तुमच्या बाई आमची बहीण आहे ना आम्हाला राखी बांधाय एवढं तर पराक्रम आहे कोणा घरात हा पाय लागल्यापासून घराची प्रगती झाली म्हणते माझ्या नवऱ्यानं कमवलं काय वांग कमावत द्या नवरा 4 गुरुवार करती सासरा उपाशी मारती म्हणजे नाही सांगितलं 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही केल्या बघला तर उशिरा झाल्या तू इकडे उजेपणाला भजी काढी दिला जर आपल्या स्वतःच्या पुरी तपासा बरं जर आपल्या पुरींचे हात तपासा बरं हाय का बांगड्या पुरींच्या हातात बुडाला का धर्म महिलांना जागा दिल्या पाहिजे का आला बिन बांगडीचा हिंडा पहा बरं आपल्या पुरीच्या हाताने बांगडा का ते बांगडा का पुरीचे त्या नाला काट केली एक भांगाला कुठून आला गावा नांगरला दण खुडाय बगला कुशिड्या झाल्या तुझ्या थोडा बकरू डुसण्या मारी तर तुला का ते बकरा शेजारी गावलं तर बकरू डुसण्या मारी वन साईड का तूच आहे ते पुरी निघते इतका खतरनाक भांगार नाही एकच बाजू बांधायची एक मोकळीच एक पोरग केमाच्या कडेला होतं कोणी ना शिकलं ते पडलं केमामध्ये त्याला वाटलं खुणावलं तो काय गेलं राहून ते मुलीचे हात तपासा मुलीचे हात तपासा बांगड्या तपासा जरा शाळेतल्या मुलींच्या एकदा वह्या तपासा शेवटचे पानं उचकीत जा त्याच्यावर ग्रहपाठ असतो 8-10 दिवसातून पुरीच्या एसटीचा पास चेक करीत जा आपण महिन्याचा पास काढून दिलाय 15 दिवस झाले पास पंच नाही मग पोरगी भुयारातून शाळेत जाते का मुलीचा मोबाईल चेक करा 3 सिम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती आहे 2 नंबरांना घरात रेंज नाही मुलीचा मोबाईल मधली बॅलन्स तपासा व्हॉट्सअपचे मेसेज तपासा आणि पुरीचे मोबाईलचे चेक करा कोणाकोणाला ती फोन करती किती टाइम बोलती जरा चौकशी करा तिची आई काही कुंभमेळ्याला गेली का मुलाची पुढं तिची आई मुलीचा मोबाईलचा बॅलन्स चेक करी जा आपण तिला 100 रुपये देते त्याच्यात 500 रुपये मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे का 1 GB आहे मुलगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता बरं का हा विनोद नाहीये आणि हे सगळ्या गोष्टी आयांना कळतात आता हे 10-12चे टोणगे ना जर प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर बाहेर जाऊ दिले नाही ना काहीच होत नाही स्ट्रिक्ट आजपासून फायनल सूचना द्या 9 नंतर आपल्या घरात यायचं नाही यायचं नाही तुम्हाला मी निघून जाईल मोकळ्या म्हणायला मी तर त्याचीच वाट पाहतो तो जात नाही आणि गेला तरी आल्याशिवाय बाहेरून जेवून का आला का बाहेर जेवला तू थोबाड फोडून टाकायला ती काहीच करते नाही यांची दानत नाही बाहेर पोट मारायचं पावसाळा संपल्या पुढे खेकडे निघाले
सगळ्यांनी धनुष्य उचलायचा विचार केला आणि निघून गेले. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. आणि एका गाड्याला आमंत्रण नव्हतं पण धनुष्य उचलाय आलाच. आता करून लागला. रावण आला याचं कारण आहे. रावण अहंकार आहे, बोलवायला लागत नाही, येतोच. रावण कोण आहे? आपण बांधला बांगला, आपल्या बापाला नाही जमला. आता याच्या बापाला जर जमलं नसतं पण तो नाही बोलत. कोण येतो? त्या बाबळी पासून या बाबळी पोच. इकडल्या खिळकीन पण तुझी जिरी, तुझी जिरवली नाही ना मी माझ्या बापाचा. आमका ए सुनबाई म्हणते लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मा पाय लागला ट्रॅक्टरचा. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का? ती नाही बोलत. कोण आलाय? अंका. रावण सरळ बसायला आले. बोला बैठे बैठे साधा. हा रावणाने बोल फक्त एवढी टोळी सरळ बसाय. हा ते माती बिती नीट बसाय. माती बिती खायची नाही, दाढीला हात लावायचा नाही. सावधान. तिकडे तू सेमीला आहे. तू सेमीला आहे ना? चेहरा सेमीचा आहे. तुम्हाला मिळेल आहे ना? लगेच लक्षात. हा मराठी मिळेल नाही. तू सेमीला आहे. कितीला आहे? 7वीला आहे का? दिशा किती? 4. किती दिशा? किती रे? बोट नीट करते. घरात काय घ्यावा. कितीला आहे तू? 3रीला आहे का? तू रे 5वीला आहे का? घड्याळाला काटे किती? आणि यांच्यासाठी तुम्ही पाणी मारून कापू शिकेल काय? तसं नाही भाऊ. तासाच्या बाहेर पडलेलं मी कोळपाय तकलीफ करत. तुम्ही म्हणाल महाराज असं कमी बोलला. अध्याय नंबर 15, अध्याय नंबर 9, ओवी नंबर 38. मुडा हुडी पिची काढले निर्वाळी भूमी पेरले. तू कितीला आहे? 9वी 6वी. दिशा किती? 4. किती रे? 4. किती रे? 4. तुमचे दाखले कुठे? दाखले काढून घ्या. सोऱ्या करा. नालाय का होती शता. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. किती झाल्या? ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. 8. वर खाली. किती झाल्या? 10. तू कितीला रे? तू 3रा आला. 5वीला का? जनगण मला कोण लिहिलं? आंबेडकरांनी. तू कितीला रे? हा तू शाळेत कितीला? 6वीला. बापाच्या बायको टिमा म्हणतात. सरळ असा पटकान. 9वीला कोण आहे? 9वीला कोण आहे? हा कबूल होईल मला. सरळ असा पटकान जोरात उत्तर द्या. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर. जोरात सांगा. टायगर जिंदा आहे. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकटचं गाणं जिंदा. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं पायी. सुरू तुझा माझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली पाहिजे. आता सरळ बसा पटकन. बैठे बैठे सावधान.
आणि जोरात उत्तर द्यायचं, घाबरायचं. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे. मग त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. पुढचा प्रश्न एकदम जोरात, घाबरायचा. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकडे, आई आली आणि शेवटचा प्रश्न आता सगळ्यांनी ऐकू गेला पाहिजे, घाबरायचा. कोणाला तुमच्या आयुष्याचं वाटलं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं?